सातव्या आणखीन 8व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्या अवताराचं ध्येय, अवतार कशासाठी घेतो हे सांगितलं आणि ते अवतार कार्य मी कसं पूर्ण करतो, प्रयोजन काय आहे अवताराचं, धर्मस्थापना, आणि स्थापना करतो कशी काय मी, तर म्हणे साधूंचं रक्षण करतो. कारण साधूंच्या अंतःकरणामध्ये धर्म आहे, धर्म जिवंत आहे. जर धर्माला वाचवायचं असेल तर साधूंना वाचवावं. आणि म्हणे जे लोक अधार्मिक आहेत, ज्यांच्या मनामध्ये वृत्तीच नाहीये ही की काही चांगलं करावं, म्हणे असे लोक ओझं आहे या पृथ्वीवर, तर त्यांचा जर नाश केला तर जगाला आनंदच मिळेल, शांती. म्हणून कधी कधी हिंसा करणं सुद्धा काय आहे, धर्म आहे. हिंसा करणं सुद्धा धर्म आहे. अहिंसा परमो धर्म हे 100% सत्य नाही. प्रसंग जर बदलला तर हिंसा परमो धर्म. तर इथे भगवंतानी प्रक्रिया सांगितली, पद्धत सांगितली की धर्म कसा काय राहू शकतो. तर वर्तमान काळामध्ये सुद्धा जर आपण असं केलं, धर्माची स्थापना होईल. सक्रिय लोक जर, म्हणजे चांगले लोक जर सक्रिय झाले की नाही, तर समाजामध्ये धर्म राहील. सगळ्यात हीच गडबड आहे. चांगले लोक मत देत नाही, भलते सलते लोक निवडून येतात. मग आता आपण म्हणतो धर्मकार्य काय, चांगल्या लोकांना निवडून आणतात. त्यासाठी मतदानाच्या दिवशी फिरायला न जाता मत द्या, परित्राण होईल साधू लोकांचं. तर चांगले लोक जर ऍक्टिव्ह झाले, सक्रिय झाले, तर धर्म राहील. नाही तर मग दुसऱ्या शक्ती ज्या आहेत त्या जास्तीत जास्त पॉवरफुल. तर इथे भगवंतांनी हे सूत्र आपल्याला दिलं. सूत्र अच्छा आपल्या वैयक्तिक जीवनावर सुद्धा हे लागू होतं. चांगल्या वृत्ती आहे आपल्याकडे, नेगेटिव्ह वृत्ती सुद्धा आहे, नकारात्मक. आता आपण कोणत्या वृत्तीप्रमाणे प्रवृत्ती करता त्याच्यावर आहे. नकारात्मक वृत्तींना जर आपण खूप खत पाणी दिलं तेच वाढतं. तर याप्रमाणे इथे सांगितलं की ज्या ज्या वृत्ती, क्रिया, विचार जोडणारे त्यालाच वाढवा आणि तेच करण्यासाठी मी येतो. लोकांच्या समोर जणू काही मी एक आदर्श ठेवतो, असं करा. आणि देव ते म्हणतो जर मी काही केलं नाही तर सगळे लोक मग माझ्यासारखंच करतील, अनुसरण करतील. असेल यदि अयम न वर्तेयम जातु कर्मणी अतंद्रित. मी जर आळशी झालो तर समाज आळशी होते. यद्यद आचरती श्रेष्ठ. समाजाचा वरचा वर्ग कसं आचरण करतात त्याप्रमाणे त्यांचे लोक. म्हणून जे पुढारी लोक आहेत, नेते लोक आहेत, त्यांच्यावर खूप जबाबदारी. आता इथे म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये की माझा जन्म आणखीन कर्म याला जर तुम्ही जाणलं आणि व्यवस्थित नीट जाणलं, जसं समजायला पाहिजे तसं जर समजलं तर तुम्ही मुक्त व्हाल. पुनर्जन्म न येती. तुमचा परत जन्म होणार नाही आणि तुम्ही माझ्याशी एक.
काल याच्यावर आपण चर्चा करत होतो, दुसरा माणूस जन्म घेत नाही, दुसरा अजन्म आहे, दुसरा मुक्त आहे, म्हणून मी कसं काय मुक्त होईल? तर इथे देव म्हणतो की जर तुम्ही स्वतःवर विचार केला तर तुम्हाला सुद्धा कळेल की जीवाचा जन्म होत नाही, जन्म घेतल्यासारखा वाटतो, दिसतो. आपल्याला बरंच काही दिसतं पण तसं ते नसतं. शरीर आणि आत्मा हे दोघं कधीच मिळू नाही शकत, पण मिळालेले दिसत नाही. एक जड आहे आणि एक चेतन आहे, दोघं कसे काय मिळू शकतात? जड चेतन ही ग्रंथी पडली, गाठ पडली. म्हणून या संपूर्ण जगाला माया म्हणलेलं. माया म्हणजे काय? खोटं आहे ते, पण वाटतं खरं. असं वाटतं मी सुखी दुखी होणारा आहे, पण जर खरोखर विचार केला तर आत्मा कधी सुखी दुखी होत नाही. मनामध्ये सुख वृत्ती येते, दुःख वृत्ती येते, त्याच्याशी आत्मा तादात्म्य करतो, चैतन्य ज्याला, आणि तसा तसा दिसू लागतो. पण चैतन्य कधीच सुखी दुखी होत नाही. चैतन्य पलीकडे. पण आता आपल्याला वाटतं, आपण म्हणतो मी सुखी आहे, मी दुखी आहे. सगळ्या विकारांच्या मध्ये राहून सुद्धा आत्मा निर्विकार आहे. जन्म दिसत आहे पण अजन्म आहे, मरताना दिसत आहे पण अमर आहे. तर भगवंत म्हणतात तुम्ही विचार करा. विचार केल्यावर तुम्हाला सुद्धा दिसेल की तुमचा जन्मकर्म दिव्य आहे. आपल्याला वाटतं मी करता आहे, पण खरोखर करणार कोणी औरच आहे, वेगळाच आहे. तर जर नीट विचार केला तर मग स्वतःचं ज्ञान होते आणि हे दिसेल की माझा कधी जन्म झालाच नाही आणि मी कधी मरणारच नाही. आणि पुढे आता कोणी म्हणतं की हे तर फार ज्ञान उच्च आहे, कसं काय समजावं? त्यामुळे त्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न काय करायचा? तर म्हणे आधी मनाला खूप स्वच्छ घासून शुद्ध करा. वीतराग भय क्रोध. काही लोक आहे ज्यांनी हे ज्ञान मिळवलंय, पण त्यांनी काय केलं आधी? म्हणे आधी आपल्या मनाला सजवलंय, मनाला संस्कारित केलं. जसं बाहेरचं आपण मेकअप करतो, त्यांनी मनाला सजवलं. शरीराला सजवण्यासाठी बाहेर अनेक दुकानं आहेत, तिथे जाऊन लोक आपल्या चेहऱ्याला असं काय म्हणतात, उच्च करतात. त्याला म्हणतात फेस लिफ्ट. चेहरा पडलेला असतो त्याला वर. तर काय सुंदर. पण मनाला सुंदर बनवण्याचे काही कारखाने किंवा दुकान नाही आहे, सत्संग आहे. इथे मनाचं मेकअप नाही. तर आपण जर ऐकत राहिलो तर चांगले चांगले विचार येतात, तर आपोआपच राग भय क्रोध कमी कमी. साबणाने ते स्वच्छ होणार नाही, त्यासाठी वेगळंच साबण आहे, सत्संगाचं श्रवण मनन. अच्छा, तर मनाला त्यांनी काय तयार केलं? वीत राग भय, याच्यात सगळे विकार घेऊन गेले. इथे वर्णन करत आहे की कोण लोक आहे जे मुक्त झाले आहे, कोण लोक आहे जे माझ्याशी एकरूप होतात. कारण वरच्या श्लोकात दिलेलं आहे माम येती. कोण येती? येती म्हणजे प्राप्नोती. त्यामुळे हे लोक. अच्छा, आता ज्यांनी मनाला व्यवस्थित केलं आणि मग त्यांनी काय केलं? म्हणे ऐकलं भगवंताबद्दल,
आत्म्याबद्दल. ती जी साधना आहे तिला म्हणतात श्रवण मनन निधिध्यासन. श्रवण मनन निधिध्यासन. तर वीत राग वय क्रोधानंतर इथे ते लिहिलेलं नाहीये, पण ते आपल्याला समजावं लागेल. नुसतं पहा, मनाला शुद्ध करून आत्मज्ञान होत नाही. नुसतं मनाला शुद्ध करून नसतात. आता जे समजायचं ते आपल्याला समजावं लागेल. हा, आधी मन शुद्ध करावं लागेल, पण नुसतं शुद्ध करून काय होईल? चांगलं वाटेल, ठीक आहे, तुम्ही सज्जन म्हणवला, पण सज्जन चांगले चांगले पुरुष आहे. पण इथे काय म्हणतात, फक्त चांगलं होण्याने ज्ञान नाही होणार, त्यानंतर तुम्हाला अज्ञान ज्याच्याद्वारे जाईल ते ऐकावं लागेल. दुसरी स्टेप. पहिली स्टेप म्हणजे आधी तयार व्हा. मग आता कोणाला काय पर्वतारोहण म्हणतात, गिरगिरारोहण. आता सगळी त्यांनी तयारी केली, बूट वगैरे सगळे आणले, पण त्याने सुरुवातच नाही केली. तर पोहोचेल का तो? पांडव लेणीवर जायचंय तर तुम्हाला जावं लागेल ना हायवेवर. त्यामुळे मी तयारी सगळी केली. तर ठीक आहे, तर पुढची स्टेप काय आहे, तुम्ही जावं लागेल, त्याच्याशिवाय पोहोचणार नाही. त्याचप्रमाणे इथे कोणाच्या चरणी बसून आत्मतत्वाबद्दल ऐकावं लागेल, त्याला म्हणतात श्रवण. या 3 साधना फार मोठ्या आहेत, श्रवण मनन निधिध्यासन. साधारणपणे लोकांचं लक्ष तिकडे जातच नाही. लोकांना प्राणायाम तर खूप माहित आहे, योगासन खूप माहित आहे, त्याचं आकर्षण आहे, पण हे तत्वज्ञान ऐकलं पाहिजे. पण ऐकलं आम्हाला त्या तिथे शीर्षासन करणं शिकवतात की नाही, प्राणायाम शिकवतात की नाही, तर आम्ही कुंडलिनी जागरण, षटचक्र भेदन, हे सगळं. पण ज्ञानासाठी काय पाहिजे, थोडं विचाराचं फार महत्व आहे. दुसऱ्या सगळ्या साधनेच्या द्वारा दुसरी उपलब्धी मिळेल असं नाही की त्या बाहेर जातील किंवा त्याचा काही अर्थच नाही असं नाही, त्याची निंदा नाही. पण जे मिळवायचं आहे त्यासाठी जे उपाय आहे, त्याचा उपाय काय, श्रवण मननच आहे. म्हणून सारखं देव काय म्हणतात की तुम्ही एका गुरुकडे जा, संतांच्या चरणी बसा आणि ऐका. उपदेक्षण तिथे ज्ञान ज्ञानिनस तत्वदर्शिनः. अच्छा, आता त्या सद्गुरूंनी तुम्हाला सांगितलं, ऐकवलं, हळूहळू आपल्याला समजायला लागलं, अच्छा मी असा आहे, मी हा नाहीये, मी हा आहे. याला काय म्हणू, तत्वज्ञान आपल्याला होऊ लागलं. तत्वाचं ज्ञान, सत्याचं ज्ञान, स्वरूपाचं ज्ञान, की मी सत आहे. सत म्हणजे मी अस्तित्व आहे, असं अस्तित्व ज्याच्यामध्ये काही आकार नाही, ज्याच्यामध्ये काही गुण नाही, असं मी एक अस्तित्व आहे, त्याला सत म्हणतात. मी चैतन्य आहे, जड नाहीये. जड म्हणजे काय, ज्याला स्वतःचंही भान नाही, दुसऱ्याचंही भान नाही. यांनी ऐकलं का? जड म्हणजे त्याला माहीतच नाही की तो आहे. आता टेबलला माहीत नाही, माईकला माहीत नाही, या मंचाला माहीत नाही, कारण त्याच्यामध्ये जाणीव असते तर मला बसूनच देत, उठवलंच माझ्यावर बसला. पण काय आपण दगडावर बसू शकतो, जर दगडामध्ये ज्ञान जर ज्ञान भान असेल त्याला, तर चेतन आहे मी. अहम अहम जानामि अहम अस्मि, मी जाणतो की मी आहे. तर हे सगळं आपल्याबद्दल, म्हणजे आपली ओळखच नाही खरं म्हणजे आपल्याला.
आपली काही वेगळीच ओळख आहे. आधार कार्डवर जी ओळख दिली तीच आपल्याला वाटतं ती शेवटची ओळख. नाव तर इथे म्हणतात की जेव्हा असं त्याला ज्ञान होईल तेव्हा तो काय होईल तर पुढचा शब्द पहा, मनमया. मनमया, शुद्ध मनाने त्यांनी ऐकलं, ऐकल्यावर ज्ञान झालं. आता मी तर फक्त एक वाक्यात लगेच सांगितलं की ज्ञान झालं, पण याच्यासाठी किती जन्म लागले माहिती, याचा आपल्यावर आहे. अच्छा, आता जेव्हा त्या ज्ञानीला ज्ञान होतं तर त्याचं वर्णन आहे, मनमया झाला तो. मनमया म्हणजे शंकराचार्य इथे म्हणतात, ब्रह्मविद ईश्वर अभेद दर्शिन. आता तो काय झाला, ब्रह्मविद. अहम ब्रह्म हे त्याला समजलं. आणखीन ईश्वर अभेद दर्शिन, ईश्वरामध्ये आणि माझ्यामध्ये अभेद आहे. हे एकदम सोपं नाही आहे. देव पहावयासी गेलो, देवची हो, जानत तुमही होई काय. सगळ्या भाषेमध्ये ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. तर एक रूप होईल, त्याला म्हणतात ईश्वर अभेद दर्शन. अज्ञान दशेमध्ये काय, भेद दर्शन. तो वेगळा, मी वेगळा, तो कुठे, मी कुठे. पण आता हा शब्द सुद्धा सांभाळूनच समजायचा. ईश्वर अभेद दर्शन, अभेद दर्शन म्हणजे मी देव होऊन गेलो असं नाही त्याचा अर्थ. मी देव होऊन गेलो म्हणजे माझा मी जगाचा निर्माता झालो, मी जगाचा फलदाता झालो असा अर्थ नाहीये. चैतन्याच्या दृष्टीने देवामध्ये आणि माझ्यामध्ये काही भेद नाही हे भाव. चैतन्य जे आहे ना ते देवामध्ये आणि माझ्यामध्ये एकच आहे, त्याला म्हणतात अभेद. नाहीतर त्याची बुद्धी वेगळी, माझी बुद्धी वेगळी. आता आपण पाहिलं ना मागे, बहुनिमे व्यतीतानी, तर तो तर सर्वज्ञ आहे, मी अल्पज्ञ आहे, तर भेद आहे. हा भेद राहीलच, पण तात्विक भेद नाही. तात्विक भेद जसं वेदांतामध्ये उदाहरण दिलं जातं, घटाकाश आणि मठाकाश. घटामध्ये पोकळी आहे आणि मठामध्ये पोकळी, या हॉलमध्ये ही पोकळी आहे आणि घटामध्ये पोकळी आहे. आता त्या पोकळीमध्ये खरं म्हणजे काही भेद नाहीये, अभेद आहे, कारण रिकामी जागा आहे ना. पण आपण काय म्हणतो, घटाकाश वेगळा आहे, मठाकाश वेगळा. घटाकाशामध्ये आपण पाणी भरू शकतो, घटाकाशामध्ये प्रवचन होऊ नाही शकत, ते मठाकाशामध्ये होते. नाही. आता हा भेद कशामुळे झाला, त्या उपाधीमुळे. घटाचा जो आकार आहे त्याला तुम्ही फोडला आणि मठाच्या ज्या भिंती आहेत त्याला जर काढलं तर मग काय, आकाश आहे एकच आहे की नाही. तो उपाधींमुळे भेद आहे. तर देवामध्ये आणि जीवामध्ये उपाधींमुळे भेद आहे. आता हा खूप विषय आहे, पुढे आपण अजून पाहू. आता आपण सगळेजण बसतो, सगळ्यांमध्ये आपसामध्ये भेद आहे. कशामुळे, उपाधी. आणि तो उपाधी काय, शरीर. जर शरीराला बाजूला करून आपण जर पाहिलं की मी कोण आहे, तर सगळेजण काय आहे, चैतन्य. याला आपल्याला अभेद सोप्या भाषेत सांगितलं. शरीर, मन, बुद्धी सगळ्यांनी जर बाजूला तर मग अभेद होत नाही. मग तुझ्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यामध्ये. कारण भेद करणाऱ्या गोष्टी कोणत्या, या उपाधी. भेदक कोण आहे, शरीर, वृत्ती, मन, संस्कार, स्वभाव, जात, धर्म, वय, लिंग. हे अनेक अशा गोष्टी ज्याच्यामुळे
विषमता आहे, भेद आहे. जर आपण आपली भाषा एकीकडे ठेवली तर सगळेजण भारतीय होतील. पण जर मी पंजाबी, मी गुजराती, मी तेलुगू, मग तमिळ, मग भेद 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 दर्शवू. आणि जिथे भेद आहे मग तिथे भांडण आहे, तिथे वाद आहे. तर आता इथे म्हणतात की मनुष्यामध्ये भेद नाही, मनुष्य आणि ईश्वरामध्ये सुद्धा भेद तत्व. तर असा ज्ञानी पुरुष एवढ्या उच्च पातळीवरून स्वतःला पाहतो देवाला. म्हणून त्याला म्हणतात मनमया, मनमय झाला, तन्मय, समजलं, तन्मय झाला. तर भक्तीमध्ये काय आपण तन्मय होतो, भजन म्हणताना, पूजा करताना. तन्मय म्हणजे काय, त्याच्यामध्ये माझ्यामध्ये भेद नाही, याला म्हणतो ना तन्मय. तल्लीन, गाणं म्हणणारा त्या गाण्यामध्ये एवढा विलीन होऊन जातो की त्याला भानच नाही राहत. गाणारे पाहत शास्त्रीय संगीतात त्यांचे ऍक्शन असे असतात, ज्याला संगीत कळत नाही त्याला फारच विचित्र वाटेल, काय करत आहे हातवारे असे असं असं करत एकदम असं करत आहे, दोरी आहे की काय, आणि एकदम असं करतात, असं वाटतं की स्वराला पकडून आणतात. पण त्यांना त्याचं काही म्हणजे लाजही नाही वाटत त्यांना. आणि जे खरे दर्दी लोक असतात ते त्याचा आनंद घेतात, कारण त्यांचं लक्ष तिकडे नसतंच, ते त्या गाण्याची एक रूप तन्मय. तर इथे ते तत्मय त्या ईश्वराशी एकरूप झालेले आहे. म्हणून मनमया ब्रह्मविद अभे, ईश्वर अभेदर्शन. आणि पुढे काय म्हणतात, माम उपासिता. हे ज्ञानी लोकांचं वर्णन आहे. माम उपासिता, माम उपासिता म्हणजे एक सामान्य अर्थ काय होते, माझ्यामध्ये आश्रित आहे. पण इथे अजून गंभीर अर्थ, सखोल अर्थ शंकराचार्य करतात. माम उपाश्रिता म्हणजे केवल ज्ञाननिष्ठा इत्यर्थ. म्हणजे त्यांची निष्ठा, त्यांची स्थिती कशामध्ये, ज्ञानामध्ये. ज्ञाननिष्ठ म्हणजे सगळ्या गोष्टींना त्या ज्ञानाच्या दृष्टीने पाहतात. लक्ष दिलं. निष्ठा म्हणजे काय, एक प्रकारची अशी दृष्टी, म्हणजे आता ते जगाला ज्ञानाच्या दृष्टीने पाहतात. तर जग काय दिसतं त्यांना, मिथ्या, स्वप्नाप्रमाणे. आकाशामध्ये जर निळा रंग दिसतो, असा नुसता आभास आहे पण तो खरा नाहीये, त्याप्रमाणे ते या जगाला पाहतात, स्वप्नवत असं. हे पहा, सगळ्यांची निष्ठा वेगवेगळ्या ठिकाणी असते आणि जिथे जिथे निष्ठा आहे त्याप्रमाणे त्याला दिसते. आता हा निष्ठा शब्द संस्कृत शब्द आहे, मराठी शब्द नाही. स्था धातू पासून निष्ठा शब्द बनला आहे. स्था म्हणजे गती निवृत्त, एका ठिकाणी स्थिर होणे, एक प्रकारची दृष्टीला काय जगणे. आता मी सांगतो, देहनिष्ठ माणूस आहे. देहनिष्ठ म्हणजे काय, तो सगळ्या परिस्थितीला कोणत्या दृष्टीने पाहिजे, देहाच्या दृष्टीने. शरीराला सुख मिळत आहे की नाही, आधी तो. आता जर आम्ही सांगितलं शिबिर आहे, शिबिरामध्ये या, तो आधी विचारेल तिथे जेवण कसं काय मिळेल. आता त्याचं लक्ष कुठे, एसी आहे की नाही, पंखा आहे की नाही. देहनिष्ठ. पण ज्याला ज्ञानाची ओढ आहे तो इकडे लक्ष नाही राहत, तो एकदम. आता कोणी धननिष्ठ आहे तर सगळ्याला तो पैशाच्या दृष्टीने बघेल, कळते ना. आता भगवननिष्ठ, भगवननिष्ठ म्हणजे काय, तो सगळ्यांमध्ये भगवंतालाच पाहिजे.
संकटाला त्याच्यामध्ये भगवंतालाच पाहिजे, समस्येमध्ये सुद्धा भगवंतालाच पाहिजे. समस्येचं निदान, उपचार किंवा उपाय सुद्धा देवच आहे, कारण त्याची स्थिती कुठे आहे? देवामध्ये. फार सुंदर आहे. जपनिष्ठ, जपामध्ये त्याची एवढी श्रद्धा, एवढी निष्ठा आहे. पण बस जप केल्याने सगळं संकट दूर होते. नामनिष्ठ म्हणतात, नामनिष्ठ. तर त्याचप्रमाणे याला ज्ञान मिळालेलं आहे, तर तो सगळ्याला ज्ञानानेच पाहिजे. तर शरीराकडे सुद्धा ज्ञान दृष्टीने बघितले, तर त्याला शरीर सुद्धा कसं दिसेल, पण हे खोटं आहे, हे काही मी नाहीये. जबरदस्त आहे. केवळ ज्ञाननिष्ठ. त्याची पातळी काही वेगळीच. अज्ञानी माणसाला ते समजणार नाही, हा कोणत्या स्थितीवर आहे, कोणत्या पातळीवर आहे. तो उपाश्रिताचा अर्थ हा केला. माम एव उपाश्रिता, परमेश्वरामध्ये ज्याची स्थिती आहे. आणखी असा हा जो ज्ञानी आहे, आणि एवढ्या उच्च स्तरावर हा पोहोचला कसा आहे? देहनिष्ठ नाही, वस्तुनिष्ठ नाही, भोगनिष्ठ नाही, तर म्हणे ज्ञान तपसा. त्यांनी काय केलंय? तपश्चर्या. आणि तपश्चर्या कोणती? ज्ञानाचा तप केला. ज्ञान तपसा. शंकराचार्य ते छान लिहितात. ज्ञान तप म्हणजे ज्ञानम एवच परमात्म विषयम तप. वा, ज्ञानच तप आहे. काय? ज्ञानच तप आहे. जे ज्ञान मिळवलंय, त्यांनी विचार केलाय, चिंतन केलंय, हेच तप आहे. आपल्याला तप म्हणजे तप शब्द ऐकल्याबरोबर हिमालयाची आठवण, किंवा एक ऋषीचं पद्मासनामध्ये बसणे, जटा झाली. तपाचे वेगवेगळे प्रकार आहेत. विचार करणं सुद्धा तप असू शकतं. नुसतं शरीराला सुकवून देणं ठीक आहे, ते एक शारीरिक तप आहे. तपाची परिभाषा आमच्या चिन्मयानंद महाराजांनी छान दिली, गुरुदेवांनी. टू मेंटेन द हायेस्ट डिझायर, continuously maintaining the desire of highest thing is called तप. म्हणजे काय? एक उच्च ध्येयाला प्राप्त करण्याची इच्छा सतत ठेवणे, आणि त्यासाठी जे काही कष्ट, त्रास येईल त्याला तोंड देणे, त्याच्यापासून पलायन न करणे, त्याला काय म्हणतात? तप. पण जेवढे हे राक्षस लोक हे सुद्धा तप करतात. तर तप काय? सतत ते एकच त्यांची इच्छा आहे, त्या इच्छाला ते मेंटेन. किती लोक त्या काय ते बाधा म्हणून येतात, बाधा म्हणून, पण ते सोडत नाही. तर तप म्हणजे अशी साधना ज्याच्यामध्ये जो संकल्प मी केला आहे, तो संकल्प जोपर्यंत पूर्ण होत नाही, मी सोडत नाही. चिंता विलाप रहितम. चिंता नाही, विलाप नाही. हे बघ, तप म्हटल्याबरोबर त्याच्यामध्ये कष्टाचं एक तत्व असतं. तप म्हणजे कष्ट ना, कष्टाशिवाय नाही तप. पण लक्षात देऊ नाही का, नुसतं कष्ट सहन करणे याला तप नाही होणार. त्या कष्टाच्या पाठीमागे एक उच्च ध्येय असायला पाहिजे. आता इथं झाडं आहे, हे सुद्धा खूप कष्ट सहन करतात. पशु सुद्धा आपल्यापेक्षा जास्त तप करतात की नाही? सर्दी गर्मी, त्यांच्याकडे काही छत्री नाही की काही नाही, रेनकोट नाही की काही नाही, सगळं तसंच काढतात त्या शरीरात, थंडी असो गर्मी. पण त्यांना काही उपलब्धी होत नाही मोठी. कुत्र जे आहे ते कुत्रच राहतात, भरतान नाही राहील तप केलाय. किती दिवस मला काय खायला सुद्धा मिळालं नाही. कुत्र झाड ऊन सहन करतात आणि आपल्याला उन्हापासून वाचवतात.
वृक्षाः सत्पुरुषा इव. वृक्ष जे आहे ना ते सत्पुरुष. कोणी सांगितलं की मी एक अशी व्यक्ती पाहिली जी फक्त उभी आहे आणि सेवा करत आहे, इकडे तिकडे फिरत नाही, उभ्या उभ्या सेवा करत आहे. आणि 2-4 दिवस नाही, 2-4 वर्ष नाही, 50, 60, 100 वर्ष एक झाड उभ्या उभ्या किती सेवा करते. तपश्चर्यात आहे. एकाने सांगितलं, पहा आपण कार पार्क करण्यासाठी झाडं शोधतो पण झाडं लावत नाही. कोणी लावलं पाहिजे? मग सगळ्यांना पाहिजे हे सावली. असं तर उदाहरण काय इथे की कष्ट सहन करणारे अनेक गोष्टी, पर्वत डोंगर सगळं सहन. पण मनुष्य जेव्हा सहन करतो मग त्याला काहीतरी प्राप्ती होते, कारण त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. तर असे तप, आता हे मी आत्ता जे सांगितलं हे शारीरिक तप आहे, मानसिक तप आहे. प्रतिकूल परिस्थिती, प्रतिकूल अशा अनेक प्रसंग येतात, ते आपल्याला सहन करावे लागतात, मनाला मारावं लागतं ना लोक म्हणतात. तेही काय एक प्रकारचं तपच आहे. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित्. निंदा स्तुतीमध्ये तुल्य, हे सुद्धा काय तप. कधी कधी मौन राहावं लागतं, बोलण्याची इच्छा आहे पण नाही. मानसिक तप, वाचिक तप, किती बोलणं, किती बोलायचं, कसं बोलायचं, बोलण्याचा एक काय सराव करावा लागतो, नीट बोलण्याचा. वाणीचा सुद्धा काय एक प्रकार वाणीला सजवावं लागतं, सत्यमूल्यात वगैरे. तर असे वेगवेगळे तप आहे. इथे काय विचारात्मक तप, ज्ञान तपसा, विचार करणे. मी तुम्हाला बहुतेक सांगितलं असेल, आमचे गुरुदेव उत्तर काशीमध्ये राहत होते. उत्तर काशी म्हणजे ऋषिकेशच्या पुढे 6-7 तास. आणि तिथे गंगा आहे ना, गंगोत्रीतून 3 तासावर. गंगेचं पाणी एकदम बर्फाचं पाणी, थंड, ग्लेशियरवर येतं. गुरुदेव तिथे राहत असे. गुरुदेव पाहिले की एक कोणीतरी साधू रोज त्या कमरेपर्यंत त्या नदीमध्ये उभा आहे. गुरुदेव तपोवन महाराजांकडे अभ्यास करायचे, शिकायचे उपनिषद वगैरे. गुरुदेव म्हणाले, मला फार आश्चर्य वाटतं की हा साधू एवढ्या थंडगार पाण्यामध्ये कसा काय उभा राहते. कठीण आहे, तप आहे. कसं काय करत असेल तर तपोवन महाराज फार छान म्हणतात. ते म्हणाले, त्या साधूला आश्चर्य तुझ्याकडे पाहून वाटत आहे की तू एवढं 3-3 तास उपनिषद कसं ऐकत आहे. इतकं कसं ऐकू शकतो माणूस. आता मग त्याच्यासाठी हे ऐकणं कठीण, हे ज्ञानात्मक तप आहे. आणि ते तो जो करत आहे तो क्रियात्मक, शरीरात. कळलं का? तर अनेक लोकांना या तपाची काही आयडियाच नाही की हे सुद्धा तप आहे. एक एक शब्दाचा अर्थ जाणणे, मग त्याला स्वतःमध्ये पाहणे, की नाही सूक्ष्म तप दिसत नाहीये. ते जरूर दिसतं, पाण्यामध्ये उभा आहे, उपाशी आहे, पण हे चिंतन करणं फार कठीण आहे. हे बघ, उपास तपास लोक करू शकतात, उपास. पण जर त्यांना सांगितलं रोज तुम्हाला वेदांत ऐकायचे 4 तास, हे नाही होणार. कारण सूक्ष्म आहे, बौद्धिक तप. तर ज्ञान तपसा या लोकांनी खूप ध्यान केलंय, स्वतःवर चिंतन केलं. तर असे अनेक लोक झाले आहेत
ज्ञानेश्वरी महाराज आपल्या ज्ञानेश्वरी म्हणतात, माऊली म्हणते की हे तीर्थरूप झाले आहे. असे लोक तीर्थाला पवित्र करतात, असे ज्ञानी लोक. जेव्हा गंगेने विचारलं ना देवाला की सगळे लोक सगळे येऊन माझ्यामध्ये काय पाप धुतील तर मी तर घाण होऊन जाईल, मी स्वच्छ कशी होईल. तर म्हणे ज्ञानी लोक जेव्हा तुमच्यामध्ये स्नान करते तर तू स्वच्छ. तर एवढं महत्व आहे ज्ञान, आत्मज्ञान. तर बहवो ज्ञान तपसा पूता मत भाव मागता. पाहिजे ना पूता, ते पवित्र झाले. हे एक एक विशेषण आहे त्या ज्ञानीचे. वीतराग वय क्रोध झाले, मग काय झाले मनमया झाले. मनमया म्हणजे आता सांगितलं मी, ज्ञानामध्येच ते स्थिर झालं, ज्ञाननिष्ठ झालं, उपासिताचा झालं. मनमया म्हणजे अभेददर्शी, देवामध्ये आणि माझ्यामध्ये काही अंतर नाही, फरक. आणि ज्ञानरूपी तपाने त्यांनी स्वतःला पवित्र केलं. आणि ते पहा, लक्षात घ्या, गंगेमध्ये आपण स्नान करतो तर आपण पवित्र होतो, पण ज्ञानामध्ये स्नान केल्याने अजून मोठी पवित्रता आहे. सगळ्यात मोठी अपवित्रता काय आहे? अज्ञान. अज्ञानापेक्षा अधिक अशुद्ध गोष्टी. त्याला जर धुवायचं असेल तर ज्ञान. त्याला कबीरदासांचं एक त्यांनी त्याला हे दिलं, भोपळा. आणि तो माणूस जात होता कुठे सगळ्या तीर्थांमध्ये. त्यामुळे आता जिथे इथे तू जाईल याला स्नान घाल. भोपळा असतो ना, तर सगळीकडेच जा. मग त्याने आणलं आणि म्हणे आता याची भाजी कर. आता कापू तर काढू, आतमधून काय करू? कबीरदास म्हणाले, अरे इतक्या तू तीर्थामध्ये याला स्नान घातलं, करूच राहिला. अर्थ काय? शरीराला तुम्ही पवित्र करा, पण अंतःकरण कडूच राहू शकतो. त्याचाच उपाय फक्त काय? चांगले विचार. पूता, इथे शंकराचार्य म्हणतात शुद्धीम गता. म्हणून याच अध्यायामध्ये पुढे येणार आहे, नाही ज्ञानेन सदृशम. ज्ञानापेक्षा पवित्र कोणतीच वस्तू. बाकी सगळ्या ज्या गोष्टी ज्याच्याद्वारे मी पवित्र होतो ते टेम्पररी पवित्र करतो. शरीराला आपण स्नान घालतो, एक दिवस ठीक आहे, दुसऱ्या दिवशी परत, नेहमीसाठी नाही होतं. कपडे सतत द्या. शरीराला जर आपल्या नीट ठेवायला तर खूप मेंटेनन्स मागतंय, मेंटेनन्स. एक दिवस जर याला सोडून दिलं तर मग लोक आपल्यापासून लांब. कॉन्स्टंट रबिंग, स्क्रबिंग, वॉशिंग, क्लिनिंग. तर ज्ञान एक जबरदस्त गोष्ट. अज्ञानामुळे सगळी अपवित्रता आहे, अज्ञानापेक्षा अशुद्ध काही. तर बहवो ज्ञान तपसा भूता मद्भाव मागता. असं ज्यांनी सगळी ही तयारी केली, सगळी साधना केली, ईश्वर भावम आगता. असे लोक ईश्वर भावामध्ये स्थित होतात. ईश्वर भावामध्ये येतात म्हणजे काय? तर शंकराचार्य म्हणतात मोक्षम आगता, ते मुक्त. याचा अर्थ असं उलट घ्या, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत बंधन आहे असं. जसं जसं ज्ञान होत जाईल बंधन कमी कमी. याप्रमाणे हा जो एक श्लोक आहे याच्यामध्ये पूर्ण प्रक्रिया सांगितली की आधी तुम्ही मनाला शुद्ध करा, श्रवण मनन करा, मग ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त करा, विचार रूपी तप करा, खूप ऐका, खूप विचार करा, चिंतन करा, आणि मग स्वतःला
पवित्र करा, याच्याद्वारे भगवंताची एकरूप में होऊ शकते. याप्रमाणे इथे हा श्लोक झाला. आता इथे जे भगवंतानी सुरू केलं होतं ना की मी माझा जन्म झाला, माझा अवतार होतो, तो जो विषय तो इथे जवळजवळ पूर्ण झाला. मी कसा जन्म घेतो, जन्म घेतल्यावर काय करतो, आणि माझं जन्मन कर्म दिव्य आहे, तर तुमचं सुद्धा जन्मन कर्म दिव्य आहे जर तुम्ही विचार केला तर. आणि कोण विचार करणारे तर म्हणे असे ज्ञानी लोक. आणि ते जेव्हा विचार करतात तर माझा जो भाव आहे तोच त्यांचा भाव आहे. म्हणजे मी जसा असंग आहे, मी जसा आनंद रूप आहे, मी जसा मुक्त आहे, तसेच ते सुद्धा होतात. याचा अर्थ असा आहे की जीवनमुक्त पुरुष आणि अवतारी भगवंत दोघांचं स्वरूप काय एकच आहे, दोघांचं चरित्र एकच आहे. ईश्वर सगळं करून सुद्धा अकर्ता आहे, जो ज्ञानी सुद्धा करून अकर्ता आहे. जगामध्ये राहून असंग आहे, ज्ञानी सुद्धा तसाच आहे. म्हणजे ईश्वराचे जे लक्षण आहे ते त्या ज्ञानीमध्ये सुद्धा लागू होतात. ईश्वर म्हणतो की माझा जन्म नाही, ज्ञानी सुद्धा म्हणतो. आता इथे पुढचा विषय भगवंत सांग की आता असं ऐकलं की अनेक ज्ञानी लोक मुक्त होतात, असं इथे वर्णन ऐकलं अर्जुनाने. तर अर्जुन जणू काही म्हणतो की तुम्ही फक्त ज्ञानी लोकांनाच मुक्त करता, आमचं काय? भाव मागता के भाव मागता हा ज्ञान तपस आहे. देव इथे पुढच्या श्लोकामध्ये फार छान म्हणतो की पहा, मी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. जो जसं येतो ज्याप्रमाणे त्याप्रमाणे त्याला उत्तर. हा श्लोक फार प्रसिद्ध आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते. आता ज्ञानी लोक माझ्याकडे येतात ज्ञान मिळवण्यासाठी, त्यांना ज्ञान देतो म्हणून ते मुक्त होतात. असं नाही की मी काही त्यांचा पक्ष घेतो, फेवरिटी जाऊ, मराठीमध्ये काय म्हणतात पक्ष, बाजू घेणे. तर पाहता पुढचा ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. ये यथा मां प्रपद्यन्ते. ये म्हणजे जे लोक, यथा यथा म्हणजे येन प्रकारेण येन प्रयोजनेन, शंकराचार्य ज्या प्रकारे आणि ज्या प्रयोजनाने माझ्याकडे येतात. मां प्रपद्यन्ते शरण, माझी उपासना करतात. दोन शब्द दिलेले, यथा येन प्रकारेण येन प्रयोजनेन. ज्या प्रकारे येतात आणि ज्या प्रयोजनाने येतात. लक्षात घ्या, सगळेजण देवाकडे एकच सारख्या दृष्टीने किंवा भावनेने जात नाही की नाही. वेगवेगळ्या वेगवेगळ्या इच्छा घेऊन जातात. येणं प्रयोजनाने. तर देव काय म्हणतो की जो ज्या प्रयोजनाने येतो त्याचं प्रयोजन मी पूर्ण करतो, पुष्ट करतो. त्याला काय म्हणतो? पुष्ट करतो. त्याची ती भावना मी पोषित करतो, पुष्ट करतो, पूर्ण करतो. आणि इथे त्यासाठी शब्द दिलेला आहे तांस तथैव भजाम्यहम्. तान म्हणजे त्या लोकांना, जे जे लोक ज्या ज्या ढंगाने येतात, तथैव भजाम्यहम्, त्याच प्रकारे त्यांना मी उत्तर देतो. जो ज्या इच्छेला घेऊन येतो
त्याप्रमाणे मी त्यांची इच्छा पूर्ण करतो. इथे भजामी शब्द आहे, तर भजामीचा अर्थ शंकराचार्य करतात अनुगृह्णामी, अनुग्रह, कृपा कर. भजामी, अहम भजामी, मी उत्तर देतो. आता फार छान श्लोक आहे, अगदी प्रॅक्टिकल आहे. देवाकडे लोक वेगवेगळ्या इच्छा घेऊन जातात. अनेक वेळा विचार करा, देवाला किती म्हणजे तुझं काम किती कठीण आहे. एक म्हणतो इच्छा करतो, अच्छा दोघं जण आहे, एक म्हणतो दोघं शत्रू आहे आमचा, एक म्हणतो त्याला मारा, दुसरं म्हणतो त्याला मारा. आता देव विचार काय आता आहे ना, एक कुटुंब आहे, त्याच्यामध्ये 2 मुली आहे, एक कुंभाराकडे दिली आणि दुसरी शेतकरी. आता जो कुंभार आहे तो म्हणतो पाऊस नको पडू दे देवा, पाऊस नको, कारण सगळे माझे माठ येऊन जाते. शेतकरी काय म्हणतो पाऊस पाऊस. आता देव काय करते? तर असे विरोधी लोक आहे. जरा विचार करा, देवा एक दिवस देव बनवून पहा. काय म्हणतात, त्याच्या वंशामध्ये जाऊ, त्याच्या वंश त्याला कळेल. तर असं आहे. तर ये यथा माम प्रपद्यं, वेगवेगळ्या आणि येतात. आता इथे पहा, तुम्हाला श्लोक माहीत असेल, 4 प्रकारचे लोक आहेत आणि 4 प्रकारची इच्छा घेऊन येतात. त्याचाच इथे शंकराचार्यांनी विस्तार केला आहे. कोणचे 4? जे फार आजारी आहे, कष्ट आहे, त्यांना वेदना आहे, आर्त म्हणतात. आर्त, तर आर्त भक्त त्याला म्हणतात. माझं कष्ट दूर करा, वेदना दूर करा. आता द्रौपदी ती आर्त भावनेने काय केली, आराधना केली, म्हणजे आवाहन केलं, भगवंताची प्रार्थना केली. गजेंद्र, तर आपण सुद्धा जेव्हा दुःख होतं देवाचं धावा घेतो, धावा. अंत नको कोणतं भजन, नको देवराया कामपात्राचा, नको देवराया किती अंत, अंत अंत काय पूर्ण छान ते. हा, प्राण हा सर्वथा जाऊ. तर आर्त, अगदी दुःखाच्या. तर असे लोक आहेत समाजामध्ये. किती लोक देवाकडे आर्त. काही लोक त्यांना या वेदना वगैरे तर नाहीये, कष्ट नाहीये, पण त्यांच्याकडे पैसा नाहीये, सोयी नाहीये, सुविधा नाहीये. हा, तर ते म्हणतात देवा आम्हाला हे द्या तू. आमच्या गरजा भरपूर आहेत, त्या तुम्ही पूर्ण करा. आणि सगळ्यांच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. दुसऱ्याला वाटत आहे की हा फार लक्झरी मागतोय, पण त्यासाठी ती गरज आहे. लक्झरी म्हणजे खूप जास्त सोय. आता ज्याला खूप ट्रॅव्हल करायचं आहे, खूप इकडे तिकडे काय फिरायचं आहे, त्याचा बिझनेसच आहे, म्हणजे त्याचं कामच आहे. तर त्याला सारखं विमानामध्येच जायचं, त्यासाठी पैसा पाहिजे. आता दुसरा माणूस काय म्हणेल की पहा नुसतं फिरतोय विमानाने, अरे पण ती त्याची गरज आहे. सगळ्यांच्या गरजा वेगवेगळ्या. एकासाठी ती आवश्यकता नीड त्याला म्हणतात, दुसऱ्यासाठी ती काय लक्झरी. लक्झरीला मराठीत काय म्हणतात, लक्झरी, मराठी शब्द लक्झरी. ठीक आहे, ऐशाला तेवढा समानांतर नाही करत. सुबत्ता,
जरा जास्त काय जास्त सोयी किंवा सुविधा जो मागतो विलास विलास. आता उद्या मला सांगा. एकासाठी ती गरज असते एका. आता एकाला 24 तास काम करायचं आणि गरमीमध्ये जर बसला राहील तर कसं काम होतं? त्याला एसी पाहिजे. आता एसी काय त्यासाठी लक्झरी नाही आहे. पण तो अगदी जो गरीब आहे ज्याच्याकडे पंखाही नाही आहे तो जेव्हा पाहिजे तेवढे 24 तास यात असतो. तर इथे काय देव म्हणतात की ठीक आहे, तुझी जी गरज आहे अर्थ, त्यामुळे अर्थ अर्थार्थी म्हणजे इच्छुक. विद्यार्थी म्हणजे काय? विद्येचा इच्छुक. लाभार्थी, धनार्थी. आपल्या सगळ्या स्तोत्रामध्ये येते की नाही, विद्यार्थी लभते विद्या, आणखी पुत्रार्थी लभते प्रणम्य शिरसा देवं गौरी. हा तर सगळे अर्थी इच्छा इच्छुक. तर ज्याची जी इच्छा आहे म्हणून देवाने म्हटलंय अर्थार्थी. कमीत कमी हा माझ्याकडे मागतोय ना म्हणून मी याला देतो. तर ये यथा माऊलीने छान उदाहरण दिलं. आरशासमोर तुम्ही जाता, तुम्ही जसे जाता तसंच आरसा आपल्याला दाखवतो. भगवंत कसं आहे आरशास. तर इथे म्हणतात ये फलार्थीनं त्या तान फलप्रदानेनं. अच्छा, आता काही लोक आहे ज्यांना फळ वगैरे नको, अर्थ वगैरे नको, आणि देवा तू जे मला आतापर्यंत दिलं आहे, जे मला पाहिजे ते तू दिलंय, संकटामधून तू वाचवलंय. आता माझी इच्छा आहे की तू कोण आहे हे मला आता समजायचं. त्याला काय म्हणू आपण? जिज्ञासू. त्याला आता गरजा पूर्ण करण्यासाठी देव नको. आता माझी गरज तू आहे, तुला मला प्राप्त करायचं, तर तू स्वतःच ज्ञान मला दे. तर जिज्ञासू होऊन तो देवाकडे जातो, प्रार्थना करतो की तू तुझं स्वरूप मला समजून सांग. कठोपनिषदाने सांगितलंय यमे वैशव वृणते तेन लभ्य विवृते तनु स्वाम. म्हणजे जेव्हा देव पाहतो की हा तीव्र मुमुक्षु आहे, याला जगाची काही वस्तू नको, फक्त माझ्याबद्दलच त्याच्या मनामध्ये जिज्ञासा आहे, त्यामुळे मी निरावरण करतो, म्हणजे माझं आवरण मी काढतो आणि त्याला मी माझं ज्ञान देतो. त्याला म्हणतात तो मुमुक्षु आहे, जिज्ञासू आहे. तर मुमुक्षवः ज्ञानप्रदानेन. ज्याची जी गरज आहे, जो अर्थार्थीला अर्थ आहे तर त्याला ते देतात, मुमुक्षुला ज्ञान देतात. आणि ये ज्ञानीनं संन्यासीनं मुमुक्षवः तान मोक्षदानेन. आता जो मुमुक्षु आहे त्याने भगवंताचं ज्ञान मिळवलं, आता त्याला मोक्ष पाहिजे. देव त्याला काय? मोक्ष. आणि पहा, ज्याला जी गरज आहे तेच जर दिलं ना तरच त्याला समाधान. ज्याला भूक नाही त्याला उगीच आपण पोळी दिली किंवा मला नको आहे, मला तू एक फोन आणून दे, पोट भरलेलं आहे मला, त्याची गरज आहे. तर ज्याला जी गरज आहे त्याप्रमाणे. अच्छा, आणि याच्यामध्ये असा क्रम नाहीये हे लक्षात ठेवा. नाहीतर आपण काय पाहतो, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी असे 4. पण असं नाहीये की जो मुमुक्षु आहे तो आधी आर्तच होता, असं नाहीये. कधी मुमुक्षु आर्त होऊ शकतो, आर्त मुमुक्षु होऊ शकतो. वेगवेगळी परिस्थिती कशी त्याप्रमाणे. कोणी मुमुक्षु आहे पण त्याला एकदम काही असं संकट आलं तर एकदम तो भगवंत आहे, प्रार्थना करेल की देवा मला वाचवा, मग मी तुमचं ज्ञान मिळेल. जर वाचणारच नाही त्यावेळेस तो काय मिळेल? आर्त. तर फार सुंदर हे सगळं वर्णन. अच्छा, मग आपण पाहतो भागवतामध्ये, इतर पुराणांमध्ये कोणाची इच्छा आहे की देवा तू माझा पुत्र होऊन ये,
मला तुला पुत्र रूपात पाहिजे, तर देव पुत्र म्हणून त्या प्रकारे उपासना किंवा साधना तो करतो, त्याची इच्छा. शत्रुभाव जर तुम्ही ठेवला तर शत्रुभाव पुष्ट करतो. आता रावण काय म्हणतो की मी वैर भक्ती माहिती तुम्हाला, वैर भक्ती म्हणे मी इतका तमोगुणी आहे की प्रेमा भक्ती तो होणार नाही माझ्या, असं तो म्हणतो. तर म्हणे आता मी शत्रू रूपातच भगवंताची भक्ती. देव म्हणाला ठीक आहे, आता माझ्यापेक्षा बढिया शत्रू तुला मिळाला, हिंदीमध्ये बढिया, चांगला वैर. कोणाला मित्र रूपात देव पाहिजे, तर ठीक आहे मी मित्र बनतो. काय सुंदर आहे. ये यथा माम प्रपद्यते तांस तथैव भजामि. आणि दुसऱ्या ओळीवर देव म्हणतो की सगळे जण माझ्याकडेच येत आहे. मम वर्त्मानुवर्तन्ते. मम वर्त्म, वर्त्म म्हणजे मार्ग. सगळेजण माझ्या मार्गामध्येच येत आहे, म्हणजे माझ्याकडे येत आहे. कोणी असो, आर्थ अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी किंवा जो कोणी नास्तिक आस्तिक जो कोणी आहे तो शेवटी माझ्याकडेच येत आहे. हे कसं काय, याचा अर्थ काय? ठीक आहे, जे भक्त लोक आहेत ते तुमच्याकडे येत आहेत ते आम्हाला माहित आहे, पण भोगी लोक म्हणजे ते सुद्धा माझ्याकडे येत. हे कसा, हा अर्थ काय? याचा अर्थ एक ओळीत सांगून पूर्ण करतो, उद्या परत पाहू आपण. सगळेजण पहा आनंदासाठी जगत आहे, आणि आनंद आहे देवाचं नाव आहे. तर सगळेजण जणू काही देवाकडे जातात. कोणाला आनंद कुठे दिसत आहे, कुठे मिळत आहे, म्हणजे वाटत आहे, त्याप्रमाणे आपापल्या कल्पनेप्रमाणे ते तिकडे धाव घेत आहे. याचा अर्थ काय की शेवटी ते लोक माझ्याकडेच येतील. अच्छा, एक गंमत एका संतांनी फार छान सांगितली की लोकांना वेगवेगळ्या भोगांमध्ये, पैशामध्ये, पदामध्ये आनंद वाटतो, पण काय होतं त्यांना कधीच तिथे आनंद मिळत नाही, किंवा मिळाला तरी थोडासा. मग तिथून ते निराश होतात, मग दुसरं ट्राय करतात. आणि जोपर्यंत त्यांना भगवंत मिळत नाही तोपर्यंत त्यांचा शोध पूर्ण होत नाही. तर त्या संतांनी छान सांगितलं की देवाची ही कृपा आहे की त्या लोकांना भोगामध्ये संतुष्टी मिळत नाही. जर तिथेच मिळायचं तर येणारच नाही देवाकडे. देव त्यांना दाखवून देतो की पहा, जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे येणार नाही तोपर्यंत खरा आनंद तुम्हाला मिळणार. शेवटी माहिती ते फार लांब उभे, जणू की असं तुम्ही कल्पना करा एक मंदिर आहे आणि तिथे खूप मोठी रांग आहे. गुरुदेवांचं उदाहरण, आता तिरुपती वगैरे रांग आहे किंवा दुसरे सिद्धिविनायक मध्ये. आता जो अगदी शेवटी उभा आहे, तो सुद्धा पोहोचेल तिथेच ना. जरी तो त्यावेळेस उभा कुठे आहे, एका मॉलच्या समोर उभा आहे किंवा दारूच्या दुकानासमोर, लांबून कोणी पाहिजे तर त्याला काय वाटेल आहे कुठे उभा आहे, दुसऱ्या दुकानाच्या. कसं का उदाहरण, पण हळूहळू सारखं तो कुठे जाईल, देवाकडेच जाईल. तर आज जे लोक दुसऱ्या ह्याच्यामध्ये शोधत आहेत ते जणू असेच उभे आहे, लांब उभे आहे. कारण त्यांना शेवटी निराशा होईल, मग ते उच्च स्तर उच्च सोडतील ना ते खालच्या गोष्टी. जेव्हा देव इथे म्हणत आहे की सगळेजण माझ्याकडे येत आहे, तर याच्यावर विचार करावा लागेल, कसं काय म्हणत आहे. सगळेजण शेवटी तिथे जातात. जाना तो वही पडे. आजपर्यंत कोणालाही पूर्ण समाधान जगामध्ये तर लाभलं. खूप ट्राय केलं लोकांनी, हात पाय चालवले, धावपळ केली, पण शेवटी तिथेच. मम वर्त्मान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्व.
ठीक आहे, चला इथे थांब. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय